10वी बोर्डचा रिझल्ट लागला, 15 लाखांपेक्षा जास्ती विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डमध्ये बसलेले होते. काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेत, काहींना थोडेसे कमी मिळालेत, काही नाराज झालेले असतात. तर मी सर्वप्रथम सगळ्यांचे अभिनंदन करतोय, कारण एक सिंपल छोटी परीक्षा होती आयुष्यातली. हे काय आयुष्य नसतं, परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही, हे पहिला डोक्यात ठेवायचं आहे. जे मार्क्स मिळाले ते मार्क्स घेऊन समाधानी राहा. का माहितीये का, तुम्हाला पुढं 11वीला जायचं असेल, काही करायचं असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. घरचे ओरडत असतील मार्क्स कमी मिळाले वगैरे म्हणून, तर ते सोडून द्या, ते तात्पुरतं असतं. विद्यार्थ्यांनी खूप टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला सायन्स करायचं आहे, कितीही मार्क असू देत ऍडमिशन मिळतं. आर्ट्स करणार असाल आर्ट्स करा, कॉमर्स करणार असाल कॉमर्स करा, कोणत्याही ब्रँचला ऍडमिशन पाहिजे आहे ना बाळांनो, मिळतं. कसे ऍडमिशन मिळतात, कशी ऍडमिशनची प्रोसेस असते, सगळे व्हिडिओ मी डिटेल या चॅनलवरती देईन, किंवा दुसरे माझा आणखीन एक गो आयड अकॅडमी चॅनल आहे, तिथेही तुम्हाला दिला जाईल. कारण विद्यार्थ्यांना असं वाटतं कमी मार्क्स म्हणजे आयुष्य संपलं, 10वीचे मार्क्स खूप महत्वाचे असतात. बाळांनो, 10वीचे मार्क्स महत्वाचे असतील, पण ते इतके महत्वाचे नाही आहेत की तुमचं सगळं करिअर ठरवेल. तुम्हाला भले कितीही टक्के, म्हणतो मी 50%, 40% वाली सायन्स करून पुढे बऱ्याच गोष्टी करतायत. मार्क्स चांगले पडणं गरजेचं असतं, मान्य आहे, पण ते काय आता ठीक आहे ना, नाही कमी पडले म्हणजे कमी पडले, नाही खूप चांगले जास्ती मार्क पडले त्यामुळे काही संपलेलं नाही आहे. सगळ्या ऍडमिशनच्या प्रोसेस, मग सायन्स मध्ये तुम्ही कोणते ग्रुप ठेवणार आहे, कोणते विषय ठेवायचे असतात, ह्या सगळ्याच्या डिटेल व्हिडिओ मी इथं तुम्हाला देत राहीन. उद्यापासून तुम्हाला सगळे लॉंग व्हिडिओ मिळतील, की जेणेकरून की तुम्हाला पुढचे निर्णय घेणं सोपे जाईल. त्यामुळे या चॅनलवरती सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी तुम्हाला देईन. पुन्हा एकदा सर्व पास किंवा कमी मार्क्स पडलेत, काही जण म्हणतील आम्ही नापास झालो, त्यांनाही मी अभिनंदन देईन, की त्यांना का आयुष्यात त्यांना पहिला फेल्युअर आला. ज्यांना फेल झाले, खूप कमी झालेला, पण ती फेल झाले असले तरी नाराज होऊ नका. इम्प्रुव्हमेंट एक्झाम जुलैला असते, परत तुम्ही 11वीला जाऊ शकतोय. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.